ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की तो अज्ञात व्यक्ती मधुभाऊचा मयास काढत असतो. त्यामुळे मधुभाऊना श्वास घ्यायला खूप त्रास होतो. त्या टायमाला नर्स तिथे पोहोचते आणि मधुभाऊंचा मास्क ती व्यवस्थित लावते आणि त्यानंतर ती डॉक्टरांकडे जाते आणि डॉक्टरांना सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगते. नंतर हे सगळं डॉक्टर अर्जुनला सांगतात आणि अर्जुन हे ऐकल्यानंतर खूपच चिडतो आणि तो सगळे CCTV फुटेज पाहण्यास उतावळा होतो. पण नेहमीप्रमाणे CCTV फुटेजमध्ये काहीच दिसत नाही आणि तो माणूस मास्क लावून तिथनं पळालेला असतो. ते प्रिया विचार करत असते की काय झालं तरी पण कल्पनाला माझ्या प्रेग्नन्सीबाबत कळायलाच पाहिजे आणि त्यानंतर अश्विनने काय पण करू दे. जेव्हा आता कल्पनाला कळेल ना मी प्रेग्नेंट आहे, ती स्वतःहून मला घरी घेऊन जाईल आणि या सगळ्यामध्ये मला कोणाची मदत घ्यावी या टायमाला त्याला सचिनची आठवण येते आणि हा हुकमाचा एक मला खूप मदत करेल. या सगळ्यामध्ये आता अस्मिता चांगलीच अडकते आणि ती सचिनकडून अस्मिताला हे सगळं कळतं आणि ती अस्मिता हे सगळं कल्पनाला सांगते. अस्मिता कल्पनाला सांगते की जेलमध्ये असलेली ही फ्रॉड प्रिया प्रेग्नेंट आहे आणि तिचं म्हणणं असं आहे की तिच्या पोटात अश्विनचं बाळ आहे. इकडे अर्जुनने सायलीसाठी एक सरप्राईज आणलं असतं. योगा टीचर, डाएट बघणारी हे सायलीसाठी त्यांनी अपॉइंट केलेलं असतं. त्या टायमाला सायली सांगायला लागते हे सगळं काय आहे. सायली सांगायला लागते की आपण बाळाला जन्म देतोय, ह्या जगामध्ये किती बाळ जन्माला आलेत. किंवा अर्जुन सांगायला लागतो की जगाचं सोडून दे, आपल्या घरात बाळ येतंय आणि सायली सांगायला लागते हे तुमचं जास्तच होतंय. मी माझ्या आईच्या घरी आहे आणि माझी आई प्रतिमा ही माझी काळजी घेईल. तन्वीचं विचारायचं म्हणणं त्यानंतर सायली आणि अर्जुन मधुभाऊना भेटायला जातात. तन्वीच्या आवाजाविषयी सायलीला मधुभाऊना विचारायचं असतं पण मधुभाऊना पण हे सांगायचं असतं की तूच खरी तन्वी आहे, पण ती कोमात असल्यामुळे ती काही सांगू शकत नाही. त्यानंतर पुन्हा एकदा त्या विलनची एंट्री हॉस्पिटलमध्ये झाली असते. तो पुन्हा एकदा मधुभाऊना मारण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेला आहे. त्याचा दुसराही प्लॅन फसतो. त्यानंतर तो सायलीच्या घरी येतो आणि सायलीला सांगायला लागतो आणि नाटक करायला लागतो सगळं झालं आणि मला तू कळवलंच नाही की मधुभाऊ कोमात गेले.